प्रेक्षकांच्या बातमीनंतर पुढची बातमी आता एसटीच्या कर्मचाऱ्यांची। एसटी कामगारांच्या वेतनवाढीतील फरकासाठी दरमहा 58 कोटी 30 लाख रुपये देण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा कागदावरच राहिली आहे। गेल्या 6 महिन्यांपासून ही रक्कम महामंडळाला मिळाली नाही। वेतन आणि भत्त्यांसाठी 534 कोटींची गरज असताना सरकारने केवळ 416 कोटी रुपये दिले। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे। सत्तेतील आश्वासनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। त्यावेळी ते 65 कोटी लागतील असा अंदाज होता, पण प्रत्यक्षात ते 58 कोटी 30 लागतात, 30 लाख रुपये लागतात। तरी आतापर्यंत त्यातला एकही पैसा झाला नाही। आता 5 महिने झाले, आता 6व्या महिन्याचा पगार आता उद्या होतोय, म्हणजे आज होतोय, तरी हे पैसे आले नाहीत। आता काय झालेलं आहे की त्याच्यामुळे देणी थांबलेत, वैधानिक देणी। आता काय होतंय, आता काय करतात की वाढीव जो वेतनाचा फरक जो आहे तो देतं एस टी महामंडळ, पण तो आपल्या रकमेत आपल्या तिजोरीतून देतोय। सरकारने जे दिले कबूल केलं होतं ते पैसे दिलेच नाहीत।